मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्य न्यायाधीश बी.के. गवई साहेब, आम्ही आदिवासी कोळी जमातीचे नागरिक बोलत आहोत. अहो सांगा ना, कोण कोणाची फसवणूक करतो आहे? आज कोळी म्हणजे बोगस अशी मानसिकता पसरवून आमच्या आदिवासी कोळी जनजातीची सरळ फसवणूक केली जात आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 342 मध्ये स्पष्ट लिहिले आहे की आदिवासी कोळी हा एक स्वतंत्र जनजाती समुदाय आहे आणि त्यात ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी, डोंगर कोळी, मल्हार कोळी हे सर्व गट समाविष्ट आहेत. पण तरीही अनुसूचित जमातीच्या यादीतील गट वेगळे आहेत आणि आदिवासी कोळी वेगळे आहेत असा बनाव करून आम्हाला आमच्या संविधानिक हक्कांपासून वंचित केले जात आहे. मानववंशशास्त्रज्ञांच्या अभ्यासावर आधारितच ही यादी राष्ट्रपती आदेशाद्वारे प्रकाशित झाली आहे. त्यामध्ये आदिवासी कोळी जनजाती समुदाय असल्याचे व त्यामध्ये कोळी ढोर, टोकरे कोळी, कोळी महादेव, डोंगर कोळी व कोळी मल्हार हे गट स्पष्टपणे उल्लेखित आहेत. जमात हे सर्वसामान्य माणसालाही पडतं, तर मग पडताळणी समितीला का समजत नाही? न्यायालयांना हे माहीत असूनही त्यांनी आमचे हक्क का जपले नाहीत? जेव्हा पडताळणी समिती आणि न्यायालय सांगतात की आदिवासी कोळी वेगळे आहेत आणि ढोर, टोकरे, महादेव, डोंगर, मल्हार यांना आरक्षणाचा हक्क नाही, तेव्हा आम्ही एकच प्रश्न विचारतो, कोण कोणाची फसवणूक करतंय? आज आम्ही ठाम सांगायला आलो आहोत, आरक्षण हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आम्हाला मिळणारच. मानववंशशास्त्रज्ञांचा अभ्यास पुरावा आहे, त्याला बोगस ठरवू शकत नाही. संविधान दिलेले हक्क नाकारणे म्हणजे संविधानाचा विश्वासघात आहे. आरक्षण आमचा हक्क आहे, लढा देऊन घेणारच. कोळी आदिवासी झोपणार नाही, हक्काशिवाय थांबणार नाही. संविधानाचा अपमान चालणार नाही. ढोर, टोकरे, महादेव, डोंगर, मल्हार सर्व एकच आदिवासी कोळी परिवार. मुख्यमंत्री साहेब, न्यायाधीश साहेब, जर तुम्ही आमच्या जमातीला बोगस म्हणाल तर इतिहासात नोंद होईल तुम्हीच संविधानाचा विश्वासघात केला. इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. जय संविधान, जय आदिवासी कोळी समाज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्य न्यायाधीश बी.के. गवई साहेब, आम्ही आदिवासी कोळी जमातीचे नागरिक बोलत आहोत. अहो सांगा ना, कोण कोणाची फसवणूक करतो आहे? आज कोळी म्हणजे बोगस अशी मानसिकता पसरवून आमच्या आदिवासी कोळी जनजातीची सरळ फसवणूक केली जात आहे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 342 मध्ये स्पष्ट लिहिले आहे की आदिवासी कोळी हा एक स्वतंत्र जनजाती समुदाय आहे आणि त्यात ढोर कोळी, टोकरे कोळी, महादेव कोळी, डोंगर कोळी, मल्हार कोळी हे सर्व गट समाविष्ट आहेत. पण तरीही अनुसूचित जमातीच्या यादीतील गट वेगळे आहेत आणि आदिवासी कोळी वेगळे आहेत असा बनाव करून आम्हाला आमच्या संविधानिक हक्कांपासून वंचित केले जात आहे.